परभणी बीडमधील घटनांवरून विरोधकांचा विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव। विधानसभेमध्ये दोन्ही घटनांवरून चर्चेची विनंती, तर सरकारची चर्चेची तयारी असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। राज्यातील जनतेला काय देणार हे सरकारलाच माहित नाही। आमदार भास्कर जाधवांचा सरकारवर हल्लाबोल। केवळ टीका टाळण्यासाठी सरकार अधिवेशन घेत असल्याचाही आरोप। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिलंच अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना। विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी मवियातील तिन्ही पक्षांकडे संख्याबळ नाही, तर विधान परिषदेतही दानवेंचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात। फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नागपूर विधिमंडळ परिसरामध्ये काँग्रेसकडून बॅनरबाजी। भाजप मंत्री आणि आमदारांचे फोटो लावत धन्यवाद राहुलजी, आपण यांना घडवलत अशा आशयाचे बॅनरमुळे राजकारण तापण्याची शक्यता। शिवसेनेचे नाराज आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नाना पटोलेंची घेतली भेट। भंडाऱ्यातील एका लग्न समारंभामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। परभणीतील संविधान विटंबना आणि न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणी आज महाराष्ट्र बंद। आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेकडून बंदची हाक। नंदुरबारमधील बहुचर्चित सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलला सुरुवात। देशभरातून 2400हून अधिक घोडे सारंगखेड्यामध्ये दाखल। Thank you.